शेतकरी बांधवांनो, खुशखबर म्हणजेच आता तुमच्या बँक खात्यात एकत्र 6,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता तुमच्या मनात आला असेल की 6,000 रुपये कसे येणार आहेत, तर शेतकरी बांधवांनो म्हणजेच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांना एकाच वेळी 4,000 रुपये भेटणार आहेत। चला तर मग शेतकरी मित्रांनो, पुढे व्हिडिओ सविस्तर पाहूया। शेतकरी बांधवांनो, आता पाहूया की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांना एकत्र कसा मिळणार आहे आणि पीएम किसानचा 24वा हप्ता कसा मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे जमा केले जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उशिरा, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन नक्की ऑन करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की नमोचे म्हणजे 4,000 रुपये कसे मिळणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रतिबिंब 2 हप्ते अगाप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत आणि आता महाराष्ट्र शासनाने या प्रतिबिंब हप्त्याची कोणतीही तारीख म्हणजेच निश्चित किंवा जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या योजनेची स्थिती खालीलप्रमाणे मी आत्ताच सांगणार आहे आणि शेतकरी बांधवांनो, 8वा हप्ता कधी मिळाला होता हेही आधी समजून घ्या, मग तुम्हाला सर्व स्थिती कळेल। शेतकरी बांधवांनो, या योजनेचा शेवटचा 8वा हप्ता 25 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे वर्ग करण्यात आला होता आणि आता रखडले का आहेत हप्ते, म्हणजेच नियमानुसार डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या कालावधीत पुढील 2 हप्ते मिळणे खूपच आवश्यक होते, पण सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे हप्ते जमा गेले नाहीत आणि राज्य सरकारने निधी मंजूर करण्याची प्रक्रिया प्रतिबिंब असल्यामुळे हे हप्ते रखडले आहेत आणि शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की आम्हाला 4,000 रुपये कसे मिळणार आहेत। बांधवांनो, सध्या म्हणजे कृषी विभागाने सरकारकडे म्हणजेच निवेदन पत्र पाठवले आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकत्र 4,000 रुपये जमा करण्यात यावेत, म्हणजेच 2 हप्ते एकत्र शेतकऱ्यांना मिळणार अशी चर्चा सगळीकडेच फेमस झाली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे प्रतिबिंब हप्ते तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे वर्ग केले जातील। फक्त सरकारचा एकच संदेश बाकी आहे, तो आला की निर्णय झाला की लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट 4,000 रुपये जमा केले जातील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फक्त सरकारच्या नियमांचीच वाट पाहणे गरजेचे आहे। आता शेतकरी बांधवांनो, आपण हे समजून घेऊया की केंद्र सरकारकडून दर 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता दिला जातो, पण या योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात आले आहेत। पण शेतकरी बांधवांनो, आता म्हणजेच पुढचा हप्ता कधी मिळणार आहे, तुमच्या मनात हे प्रश्न आलाच असेल, मी त्याचं उत्तर लगेच देणार आहे। शेतकरी बांधवांनो, नियमानुसार म्हणजेच दर 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर म्हणजे 24वा हप्ता अंदाजे म्हणजेच 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत किंवा ऑक्टोबरच्या अखेरीस जमा होऊ शकतो आणि केंद्र सरकार अगाप याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, तरी पण केंद्र सरकारने तारीख जाहीर केली की महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आणि त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की दोन्ही सरकारने अजून कोणताही निश्चय केला नाही आणि आमच्या खात्यात 4,000 रुपये कसे येणार। पण शेतकरी बांधवांनो, म्हणजेच 1-2 आठवड्यात हे काम पूर्ण होणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट 4,000 रुपये वर्ग करण्यात म्हणजेच येणार आहेत। सध्या म्हणजेच सरकारकडून हे 2 कामे झाले की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 रुपये वर्ग केले, म्हणजे शेतकरी आपल्या शेताचे कामासाठी खत बियाणे किंवा फवारणीसाठी औषधे काही पण खरेदी करू शकतो। त्यामुळे तुमच्यासाठी खूपच मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे। शेतकरी बांधवांनो, आता आपण अगदी सोप्या भाषेत जिल्ह्यामध्ये कोणते आधी पैसे मिळणार आहेत हे आपण अगदी सविस्तर समजून घेऊया, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आलं तर लगेच मला कमेंट करून नक्की सांगा, हो माझ्या जिल्ह्याचं नाव आलं, मग मला पण व्हिडिओला बनाय आणखीन मोटिवेशन मिळेल। शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिलं म्हणजेच 1 नंबरला बीड जिल्हा आणि अकोला अमरावती या 3 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपली आहे। यांच्या बँक खात्यात थेट 4,000 नमोचे आणि 2,000 पीएम किसान योजनेचे असे 6,000 रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले खाते अपडेट ठेवत जा। आणि शेतकरी बांधवांनो, 2 नंबरला औरंगाबाद, अहमदनगर, बुलढाणा आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यातल्या
शेतकरी बांधवांची सुद्धा आता प्रतीक्षा संपली आहे आणि यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट 6,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी खूपच मोठी दिलासादायक बातमी आहे। 3 नंबरला म्हणजेच गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली, जळगाव या 4 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून इथल्या शेतकरी बांधवांना 4,000 म्हणजे 4,000 नमोचे 2,000 पीएमचे असे मिळून 6,000 रुपये वर्ग केले जाणार आहेत। ते पण डीबीटी माध्यमातून खात्यात जमा केले जातील। आणि हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सध्या तुमची केवायसी पूर्ण करून घ्यायला सांगितलेली आहे। आणि शेतकरी बांधवांनो, 4 नंबरला जालना, कोल्हापूर, लातूर आणि मुंबई शहर या 4 जिल्ह्यामध्ये पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा करण्यात येणार आहेत। आणि शेतकरी बांधवांनो, 5 नंबरला मुंबई शहर, उपमुंबई नगर आणि नागपूर, नांदेड या 4 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून ह्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकर डीबीटीच्या माध्यमातून पैसे वर्ग केले जाणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, 6 नंबरला आहे पालघर, पुणे, रायगड या 4 म्हणजे या 3 जिल्ह्याची शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून इथल्या शेतकरी बांधवांचे आता बँक खात्यात पैसे जमा केले जातील। शेतकरी बांधवांनो, आता पुढचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग इथल्या जिल्ह्यामधले पण शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। आणि हो इथल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच पैसे वर्ग केले जातील। आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खूपच मोठी गुड न्यूज वर्तवली जात आहे। आणि शेतकरी बांधवांनो, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पण सरकार सर्वात आधी पैसे वर्ग करण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे। त्यामुळे तुमचे खाते लवकर अपडेट ठेवत जा। आणि शेतकरी बांधवांनो, पुढचे जिल्हे म्हणजेच यवतमाळ, वाशिम आणि कोल्हापूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा करण्याची म्हणजेच यादी चालू आहे। आणि या जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यास थोडेच दिवस बाकी आहेत। शेतकरी बांधवांनो, सगळ्या शेतकरी बांधवांना चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या जिल्ह्यात लवकरात लवकर पैसे जमा केले जाणार आहेत। आणि मी जे आधी 2-4 जिल्ह्याचे नाव घेतले आहे तिथल्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तिथल्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले खाते अपडेट ठेवा। आणि सरकारने जे 4 नियम सांगितले आहेत ते तुम्ही नीट ऐकून घ्या, नाहीतर तुमचे 6,000 रुपये बुडू शकतात। त्यामुळे नियम नीट ऐका। चला तर मग नियम अगदी सविस्तर सांगतो। शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिलं म्हणजे सरकारने सांगितलेलं तुम्हाला केवायसी पूर्ण करायला सांगितले आहे। तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेवर जाऊन तुमची केवायसी त्वरित पूर्ण करून घ्यायची आहे। आणि शेतकरी बांधवांनो, आता 2 नंबरचं काम म्हणजेच तुमचं बँक खाते आधार कार्डाशी लिंक असायला हवे। ते जर लिंक नसेल तर तुमचे 4,000 रुपये बुडून जातील, कारण सरकार तुमच्या थेट आधार कार्डावर पैसे टाकत आहे। आणि शेतकरी बांधवांनो, तिसरं काम म्हणजे तुमचे बँक खाते डीबीटीसी सक्रिय असायला हवे, नाहीतर पैसे खात्यात आले तरीही ते जमा केले जाणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, सरकारने एक आवश्यक महत्त्वाचं काम करायला सांगितलेलं आहे, म्हणजेच ते फार्मर आयडी काढायला सांगितलं आहे। म्हणजेच ते तुमचं ओळखपत्र आहे आणि त्याला CSC केंद्रावर जाऊन लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आजची नमो शेतकरी योजनेची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा। आणि हो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन महत्त्वाच्या अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।